नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. रिपब्लिकन चळवळीचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन नेते आक्रमक झाले आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच साळवे यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी ठाम मागणी भारतीय दलित कोब्रा संघटनेचे प्रमुख ॲडव्होकेट विवेक चव्हाण यांनी केली आहे. या संदर्भात 30 सप्टेंबर रोजी जामखेड येथे जिल्हा व राज्यातील दलित बांधवांच्या वतीने 1 दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. यावेळी सुरेश बनसोडे म्हणाले की दलित नेत्यांवर अशा पद्धतीने हल्ला होणे हे एक प्रकारे गंभीर बाब आहे. वास्तविक पाहता पोलीस प्रशासनानं गुन्हेगारांना पाठीशी घालू नये, तसेच जे गुन्हेगार पकडले आहेत त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करावी, अन्यथा केव्हाही अहिल्यानगर शहर देखील बंद पुकारले जाणार असल्याचं सांगितलं. या पत्रकार परिषदेला भारतीय दलित कोब्रा प्रमुख ॲडव्होकेट विवेक चव्हाण, ज्येष्ठ नेते अशोकराव गायकवाड, युवा नेते सुरेश बनसोडे, सुमेध गायकवाड, किरण दाभाडे, लॉरेन्स स्वामी, अविनाश भोसले, सिद्धार्थ आडाव, अंकुश मोहिते, पप्पू पाटील, समीर भिंगारदेवे आदी पदाधिकारी उपस्थित होते. अहमदनगर जिल्ह्यातील आमचे दलित नेते की ज्यांनी काही महिन्यापूर्वी एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार आणि अत्याचाराच्या संदर्भामध्ये जामखेड बंद देऊन त्या मुलीला न्याय मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं होतं. गेली 40 वर्ष ते दलितांवरील अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी सातत्याने संघर्ष करत आहे आणि सामाजिक न्यायासाठी ते आपल्या सहकाऱ्यांना घेऊन आणि आपल्या पक्ष झेंड्यांच्या झेंड्याखाली ते लोकांना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अशा सुनील साळवेंच्या कुटुंबियावर गेल्या 15-20 दिवसापूर्वी जामखेडतील नानज या गावी जातीवाद्यांनी हल्ला केला. त्यांच्या घरातील 2-3 महिलांना मारण्यात आलं, 5 मुलांना मारण्यात आलं आणि त्यामध्ये त्यांच्या 19 वर्षाच्या मुलाचा डोळा हा निकामी होण्याच्या प्रयत्नात आहे. आज त्या मुलावर हैदराबादमध्ये उपचार चालू आहे आणि या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनला, जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला असला तरी या संदर्भामध्ये आंबेडकर चळवळीच्या सर्व आमच्या पक्ष संघटनांच्या वतीनं आमची भूमिका मांडण्यासाठी ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे. यामध्ये आमच्या मागण्या आहेत की या संपूर्ण केसमध्ये 120 सहित काही ठिकाणी कलमवाढ झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, सुनील साळवे आणि त्याच्या कुटुंबियांना संरक्षण मिळालं पाहिजे. तिसरी गोष्ट, या आरोपींना मोक्यानुसार कारवाई केली पाहिजे. चौथी गोष्ट, या लोकांना सामाजिक न्याय मिळवण्यासाठी लढत असताना हल्ला झाल्यानंतरही सुनील साळवे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात जो काही काउंटर केस जातीवाद्यांनी दाखल केलेली आहे, ही केस चौकशी करून पोलिसांनी 15 दिवसामध्ये काढली पाहिजे. हे जर झालं नाही तर येत्या 30 सप्टेंबर रोजी जामखेडमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटनांचे कार्यकर्ते आणि समर्थक आणि आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने, म्हणजे जवळजवळ 20 ते 25 हजारांच्या संख्येने जामखेडमध्ये येईल आणि आंबेडकरी एकजुटीचा नारा देत ते सर्वजण त्या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करतील. त्यासाठी प्रशासनाला आमची विनंती आहे की त्यांनी याकडं दखल द्यावी. अन्यथा जर आंबेडकरी जनता जामखेडमध्ये बसली तर आम्ही जोपर्यंत या आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही जामखेड शहर सोडणार नाही. आणि यामध्ये राज्यभरातील आणि आमच्या अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच आमचे नेते, राज्यभरातील नेते आणि जामखेडमधील सर्व नेते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे 30 सप्टेंबर ही आमची शासनाला आणि प्रशासनाला अल्टिमेट आहे. यामध्ये जर आमच्या मागण्या आणि सामाजिक न्यायाच्या संदर्भामध्ये सरकारने आणि प्रशासनाने गंभीर दखल घेतली नाही तर 30 सप्टेंबरला आंबेडकरी जनतेच्या वतीनं भव्य असं विराट प्रदर्शन एकजुटीचं आम्ही जामखेडमध्ये दाखवणार आहोत. आणि त्या भागातले जे लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांचा चांगला त्या भागामध्ये दबदबा आहे, त्या आमदार सुरेश धस आणि आमदार राम शिंदे यांनी निदान या प्रकरणात तरी सुनील साळवेंच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभं राहावं आणि सामाजिक न्यायाची बूज राखावी, असं सर्वच आमच्या आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीनं आम्ही त्यांना आव्हान करतो. आज या ठिकाणी जे सुनील साळवे यांच्या परिवारावर जो मागच्या महिन्यात हल्ला झाला होता त्या संदर्भात एक पत्रकार परिषद आयोजित केली. त्यामध्ये विवेक भाई चव्हाण असतील, अशोकराव गायकवाड असतील, सुमेर भैया गायकवाड असतील, किरणजी दाभाडे असतील व सर्वच आंबेडकरी चळवळीतील नगर शहरातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले व पत्रकार बांधव उपस्थित राहिले. सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. व जे विवेक भाई चव्हाण यांनी सांगितलं की 30 सप्टेंबर रोजी
आम्ही जो पूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी समाजाच्या वतीने त्या ठिकाणी एक धरणे आंदोलन करणार आहोत। तर माझी आपल्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जे काही आम्ही मागण्या केल्यात, मोक्का असेल, सुनील साळवेवर जे खोटे गुन्हे दाखल केले ते 30 सप्टेंबरपर्यंत त्यांनी घ्यावं व 30 सप्टेंबर नंतर जर जामखेडमधला मोर्चा झाल्यानंतर अहिल्यानगर शहरात कधी पण आम्ही अहिल्यानगर शहर बंद करू व त्याला काय जबाबदारी त्याची ती सर्व पोलीस प्रशासनावर राहील अशी या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो। प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर।